हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महाभारताचा सार स्वतः रामसुखदासजी महाराजांनी काढून ते आपल्यापर्यंत आणून पोहोचवलंय। महाभारताचं सार 7 श्लोक आहेत। आपण सगळे बरोबर म्हणूया। थोडा मॉनिटर देता येईल का? हे जमलं तर रोज म्हणा, त्याचा अर्थ जमलं तर आपण उद्या पाहू थोडासा एक एक वाक्यात। ओम नमो भगवते वासुदेवाय। माता पितृसहस्राणि पुत्रदारशतानि च संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च दिवसे दिवसे मूढ मा विशन्ति न पंडितम् ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चित् शृणोति मे धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते जनातु कामान्न भयान्न लोभात् धर्मं जह्या जीवितस्यापि हेतोः नित्यो धर्मः सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः इमां भारतसावित्री प्रातरुत्थाय यः पठेत् स भारतफलं प्राप्य परं ब्रह्मधिगच्छति यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम एकं शास्त्रं देवकी पुत्रगीत मेको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आता मी कालिदासांबद्दल बोललो। एक शाकुंतल त्यांनी घेतला, आपण थोड्या वेळाने ते पाहायचं आहे। आणि कालिदास हे जगातले सर्वश्रेष्ठ कवी झाले। रवींद्रनाथ टागोरांबद्दल बोललो, पण कदाचित आपण ही आदरणीय राज ठाकरेंची मुलाखत पाहिली असेल। आत्ता मला परमादरणीय मिलिंद वाघानी आतमध्ये सांगितलं, बुवा याचा उल्लेख करा। ज्यांनी 25 पेक्षा जास्त चित्रपट लिहिले आणि ते सगळे हिट ठरले, त्यामध्ये शोले असेल, असे अनेक चित्रपट। या अनेक 25 पेक्षा जास्त चित्रपटांना हिट करणारे लेखक इस्लाम धर्मीय आहेत। त्यांचं नाव सलीम जावेद। त्यांनी मुलाखतीत जाहीर सांगितलं की ज्याला आपला चित्रपट उत्तम चालावा वाटतं, मी माझा अनुभव सांगतो, त्यांनी रामायण महाभारत नीट वाचावं, त्याचा पिक्चर चांगलाच चालतो। आपल्या जीवनाचा पिक्चर चांगला चालावा वाटतो ना? हे गंमत म्हणून नाही चाललं, लक्षात घ्याल। आपल्याला ज्या आयडियाज यायला पाहिजेत जीवनातल्या, कित्येक वेळेला वाटतं हो यार आपण इथं चुकायला नको होतं। याचं कारण आपण हे ऐकलेलं नसतं। ती आयडिया कुठेतरी आतमध्ये स्टोअर करण्याकरता। व्हॉट इज महाभारत? दिस इज ओनली ब्रेन स्टॉर्मिंग प्रोग्राम। ब्रेन स्टॉर्मिंग प्रोग्राम आहे। म्हणून या गोष्टींकडे उपेक्षेनं बघू नका। मायथॉलॉजी म्हणून आपल्याला इंग्रजांनी त्याच्यापासून दूर मुद्दाम केलं, पण आपली ताकद रामायण महाभारत आहे। आपल्या ब्लड मध्ये आहे ते।
आणि सगळ्या जगामध्ये महाभारताचा रामायणाचा खूप मोठा प्रचार आहे. चला पुढच्या छोट्याशा कथेकडे जाऊया. मी यजमानांना धन्यवाद देईन, आयोजकांना धन्यवाद देईन, कारण बाकी भागवतासारखी कथा होते, रामकथा आयोजित केली जाते, पण महाभारताचं आयोजन कोणी करत नाही. लोकांना वाटतं महाभारत नको ठेवायला. इतक्या आंधळ्यासारख्या आमच्या श्रद्धा झाल्यात बरं का. आणि या मुद्दाम आमच्यामध्ये पढवण्यात आल्या. महाभारत घरात सुद्धा ठेवू नका. मंडालेतली नोंद आहे की लोकमान्य टिळकांनी जास्तीत जास्त वेळा जो ग्रंथ मागून घेतला तो महाभारत आहे, तो दासबोध आहे, ती गीता आहे. कारण ते लगेच परत द्यायला लागायचे 2 दिवसात. ठेवलाय आपला असं होता कामा नाही म्हणून. आणि म्हणून हे सातत्यानं ऐकावं. खरं तर नीट महाभारत ऐकलं पाहिजे. म्हणजे मी पुढची जाहिरात करत नाही बरं, अजिबात नाही. हे डोक्यातनं काढूनच टाका. कुठेतरी व्यवहाराच्या पलीकडे आपल्याला विचार करता आला पाहिजे. आत्ता आपण देवी भागवताची छोटीशी जाहिरात पाहिली आहे. आयोजकांची अशी इच्छा आहे की भरपूर लोक यावेत, पण फक्त पैसे मिळवावेत अशी त्यांची इच्छा नाही आहे. हा प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांनी अटेंड करावा अशी त्यांची इच्छा आहे. शक्तींचं जागरण कसं करावं हे सांगणारा ग्रंथ आहे होतो. आणि महाभारतामध्ये सुद्धा हा विषय येतो. तिथपर्यंत आपण जाणार नाही आहोत, पण आत्ता बोलून ठेवतो. महाभारती युद्धाला आरंभ झाला, शंख वाजवून झाले, आता अगदी आरंभ होणार इतक्यात कृष्णाने सांगितलं, अर्जुना रथातनं खाली उतर. हे महाभारतातलं सांगतोय मी बरं. अर्जुना रथातनं खाली उतर. 2 आसनं घातली त्या रणांगणात आणि सांगितलं, महाभारतात या युद्धामध्ये जिंकायचं असेल तर दुर्गा देवीला आवाहन करूया. आणि त्याच्याकडून दुर्गा कवच म्हणवून घेतलेलं कवच या महाभारतात आहे. पण तिला बोलवल्याशिवाय युद्धात जिंकणार नाही आपण. मला सांगायचा हेतू असा की असं देवी भागवत आहे. पक्क केलं की नाही? अर्थात अजून 100 लोकांना निरोप द्या. तुम्ही एकाच वक्त्याला बोलवा असं नाही, अनेक वक्त्यांकडून ऐका, पण महाभारत ऐकत चला. एकदा ऐकून थांबू नका, पुन्हा पुन्हा ऐका. खरं सांगू, महाभारत तरुणपणी ऐकलं पाहिजे. रामायण हे बालपणी ऐकलं पाहिजे आणि भागवत हे प्रौढपणी ऐकलं पाहिजे. बरं, या 3 वयोगटाचे 3 ग्रंथ लक्षात घ्याल. लहानपणी रामायणच ऐकलं पाहिजे, कारण मी नीतिमान नाही राहिलो ना तर पुढं सगळं डिस्टर्ब आहे. बालपणी शिवाजी महाराजांनी राम ऐकला, रावणही ऐकला, रावणाने केलेले अत्याचारही ऐकले, आणि लहानपणी या बाळानं ठरवलं, मी जीवनात रामचंद्र होईन, मी रावण कधी होणार नाही. महाभारताद्वारे ते युक्ती शिकतात. औरंगजेबाला लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत. अच्छा, हा किल्ला तुमचा होता का? मला वाटलं आदिलशहाचा होता म्हणून जिंकला. असू दे आता माझ्याकडं. असो, पुढच्या कथांचा आपण विचार करूया. यानंतर आपल्या मुलाला राज्य देताना पुरूला राज्य देताना ययातीने केलेला उपदेश महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. थोडक्यात बघूया. हा उपदेश आपण महाभारतात ऐकलेला नाही. आपण ऐकताना त्यांनी चांगलं केलंय बरं काम. काही डायलॉग खरंच छान आहे, मी निंदा म्हणून म्हणत नाहीये, पण मला म्हणायचं अजून अथॉरिटी चांगलं ऐकूया ना, अजून चांगलं करूया ना. त्यांच्या डोक्यामध्ये पब्लिक म्हणजे लोकांना आकृष्ट करणं, त्यातला ड्रॅमॅटिकल पार्ट जो आहे ना तो त्यांनी जास्त परफॉर्म केला आहे. फिलॉसॉफी त्या तुलनेनं आदरणीय रामानंद सागरांना सांगायला जमली रामायणात, तुलनेने. पण थोडी फिलॉसॉफी अभ्यास होऊया. पुरू नावाच्या आपल्या मुलाला, धाकट्या मुलाला राज्य देताना ययातीने केलेला उपदेश आहे. क्रमांक 1. पुरू, मी माझा अनुभव घेऊन सांगतो, जीवनात कधी लाचारी करू नकोस.
दीन होऊ नकोस. स्वामी विवेकानंदांनी हेच समाजाला सांगितलंय. स्वामीजींचं वाक्य आहे, इथून पुढे 50 वर्ष तुम्ही कुठल्याही देवाची पूजा केली नाही तरी चालेल. काय म्हणतात स्वामीजी? इथून पुढे 50 वर्ष तुम्ही कुठल्याही देवाची पूजा केली नाही तरी चालेल. तुम्ही व्यायाम करा आणि स्ट्रॉंग व्हा, स्वतःला कमी समजू नका. कारण भारतीयांची अवस्था पाहिली, याला नमस्कार, त्याला नमस्कार, त्याला नमस्कार. नमस्कार करू नका हा मुद्दा नाहीये, तो कुणाला करावा आणि करू नये हा मुद्दा आहे. म्हणून पुरुले उपदेश जो केलाय त्यातला पहिला उपदेश आहे, दीनपणानं लाचारी येते आणि लाचारीने आत्मविश्वास संपतो. पुढे आपण पाहू शकणार नाहीये, पण अर्जुनाचे 2 प्रतिज्ञा होत्या जीवनात. अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वे, अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वे, 2 प्रतिज्ञा. न दैन्यं न पलायनम, मी दीनता धारण करणार नाही आणि मी संकटापासून कधी पळून जाणार नाही. 2 प्रतिज्ञा माझ्या जीवनात असाव्या. थोडंसं मनामध्ये येतं, पण बुवा भागवतात तर तुम्ही दीनपणाचं महात्म्य सांगता, याच्याकरता वल्लभाचार्यांना मध्ये आणा, याच्याकरता कथेला जाऊन बसायचे हो. आमचे आदरणीय यशवंत पाठकजी सांगायचे, एक प्रवचन ऐकणं म्हणजे 39 पुस्तकं वाचणं. कारण तो कुठलं कुठलं काय वाचून आलेला असतो, त्याच्या गुरुजींनी त्याला काय काय शिकवलेलं असतं, मग त्याला काय आठवेल त्यातलं. पण हे आयतं मिळतं की नाही, म्हणून लक्षात राहत नाही. म्हणून वल्लभाचार्य सांगतात, काठिण्य विषयं कुर्यात् द्रवत्वं पदे. जगताबद्दल बोलताना एकदम कठीण असलं पाहिजे वागताना, आणि द्रवत्वं भगवतपदे, भगवंताच्या कृपे करता डोळ्यामध्ये पाणी या. स्वार्था करता तरी दीन होऊ नका. यातला मुद्दा काय? स्वार्था करता दीन होऊ नका. हे संतुलन ज्याच्या जीवनात आहे, समर्थांनी हेच सोपं करून सांगितलं. समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती नुपेक्षी कदा, रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. आणि असे समर्थ रामाला सांगतात, अनाथ मी हीन दीन दरिद्री, भजन नेणे काही. तुझ विण मजया जगी, पाहता कोणीच नाही. ज्ञान कळेना, ध्यान कळेना, मन वळेना देवा. विद्या नाही, वैभव नाही, ऐसा पूर्वील ठेवा. युक्ती असेना, बुद्धी असेना, शांती वसेना अंगी. रामदास म्हणे दयाळा, ऐसा मी भवरू. पुरुला केलेला महत्वाचा उपदेश आहे. हे मी फक्त आधुनिक भाषेत सांगतोय. याचा अर्थ समाजात लोकांशी उर्मटपणानं वागा असं नव्हे. स्वार्था करता दीन होऊ नका. दुसरा महत्वाचा मुद्दा, जीवनात कधी पुरू कोणाशी कपट करू नकोस. कपट करणाऱ्याचं कधीही चांगलं होत नाही. आणि अगदी सोपं उदाहरण, मला खरं सांगा, कैकई किती दिवस आनंदात राहिली बोला? किती दिवस? काल्पनिक आनंदात ती फक्त 15 दिवस राहिलीये. भरत येईल राज्यावर बसेल, भरत येईल राज्यावर बसेल, भरत येईल राज्यावर बसेल. होय ना? काल्पनिक त्या सुद्धा. आणि भरतानं जी फटकार लावली आहे की मातानं तो वैरणी, आणि यानंतर मरेपर्यंत ती स्वतःला दोषी समजते. ऍडजस्ट करून घेत आहेत लोक, हा त्यांचा भाग झाला. पण तिला फिलिंग काय येत असेल आत्मा? कपट करणारी व्यक्ती, या कपट तिला आतनं खातच असतं. तिसरा महत्वाचा मुद्दा, जीवनात फार क्रोध करू नका. एखादी गोष्ट नाही आवडत, पण केलेल्या सगळ्या गोष्टीचा नाश क्रोधाने होतो. एकाने छान सांगितलं, फार साधन करू नका, फक्त क्रोध करू नका की आपोआप साधन होतं.
चौथी गोष्ट, पुरू वाणीला जिंक बरं. माझी वाणी मी जिंकलेली पाहिजे. आज काय महाभारताला वाटतं, आज कुठं दिवस उगवला, गंमत म्हणून बोलायला हरकत नाही, पण बऱ्याचशा गोष्टी बोलण्यानेच खराब होतात. महाभारतात पुढे आपण ऐकणार आहोत, दुर्योधन, दुःशासन, कर्ण या सगळ्यांना कृष्णाने एकेकाच्या गळ्यात त्यांच्या तंगड्या घातल्या. कर्णाला त्याच तोंडी ऐकवले, का रे कर्णा, धर्माचा आधार घेतोय, त्या दिवशी कुठं गेला होता धर्म तुझा. फेडीचं वस्त्र सतीचे, महाभारतातल्या श्लोकावर जशीच्या तशी आर्या केली आमच्या मोरोपंतांनी. फेडीत वस्त्र सतीचे, जेव्हा उघडे करावया अंग. जेव्हा दुःशासनानं भर सभेमध्ये द्रौपदीचा पदर खेचला, तेव्हा तिला नग्न कर. ज्या स्त्रीचं शरीर 5 पुरुषांनी पाहिलं ती वेश्या आहे, ती माझ्या दुर्योधनाच्या मांडीवर बसव, हे तूच बोलला होतास ना कर्णा. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म, आर्या मूळ ऐका. फेडीचं वस्त्र सतीचे, जेव्हा उघडे करावया अंग. कोठे गेला होता, कोठे गेला होता धर्म तुझा सूत नंदना सांग. कर्ण मारला गेला तो त्याच्या बोलण्यामुळे मारला गेलाय. शकुनीला सहदेवानं संपवलाय त्याच्या बोलण्यामुळं. म्हणून बोलणं, वाणी जिंक. 5वी गोष्ट, काही जण तुझा द्वेष करतीलच पुरू, बर का. तू कितीही चांगला अस, आपण किती चांगले असू ना, काही माणसं पाण्यात पाहतातच बघा आपल्याला, पाऊस नसून सुद्धा. अशा अवतीभोवती. आणि साधारणतः धनवान तुम्ही व्हायला लागलात ना, जरा तुम्ही पुढे चाललात की गंमत आहे बघा. जेव्हा आपल्याजवळ काही नसतं ना, तेव्हा आपला तिटकारा करतात आणि आलं की मत्सर करतात, होय की नाही. मग काय करायचं, रडत बसायचं का. त्यांचा विचारच करायचा नाही. अहो, जे खाली असतात तेच खाली खेचतात, वर असतात ते वर खेचतील ना. कळतंय का. किती छान काय महाभारत असेल. म्हणून थोडे लोक तुमचा द्वेष मत्सर करतच राहतील. समर्थांचं तर असंच ओवी आहे, स्फुट काव्यातली आहे. ते म्हणाले, स्तुती ऐकता जो सुखावेल, तो निंदा ऐकता रडेल. रडेल असे शब्द वापरले. म्हणून कोणी स्तुती केली ना, आमच्याकडे गडावर एक जनार्दन बुवा म्हणून होता, फार भारी होता. माझं काम, चांगले मित्र होते माझे ते. कोणी स्तुती करायला लागले की तो म्हणाला, काय पाहिजे. विनोद म्हणून बोलणं वेगळं, पण एकदम गंभीरता चित्तामध्ये असावी. कारण काय, अहो, सीतामाईंबद्दल अयोध्यावासीय वाईट बोलू शकतात, आपण कोण आहोत. जिचं जीवन फक्त त्यागमय आहे, दुसरं जीवनच नाही, तिला जर लोक सोडू शकत नाही, तिच्याबद्दल बोलल्याशिवाय गप्पा राहू शकत नाहीत, तुमची माझी काय कथा. त्यांनी सांगितलंय, म्हणजे पुढे विदुर नीतीमध्ये मुद्दा येतो, निंदा ऐकल्यानंतर तो रिॲक्शन जो देत नाही ना, त्याला सगळ्या सिद्धी आपोआप यायला लागतात. कारण जप तो करतो आणि खात्यावर याच्या जमा होतं. म्हणून निंदा करणारे लोक इतके आपल्यावर उपकार करतात बरं का. तुकोबांचा अभंग आहे, निंदकानी माझ उपकार केला, निंदकानी माझ उपकार केला, निंदकानी माझ उपकार केला, निंदकानी माझ उपकार केला, निंदकानी माझ उपकार केला. देह शुद्ध झाला अंतर्बाह्य, देह शुद्ध झाला अंतर्बाह्य, देह शुद्ध झाला, देह शुद्ध झाला, देह शुद्ध झाला, देह शुद्ध झाला,
दरबाय नाशियल्या माझ्या पातकांच्या राशी, नाशियल्या माझ्या पातकांच्या राशी, नाशियल्या माझ्या ऐशा निंदकासी नमस्कार माझा. तुकोबा, आपल्याला ही गोष्ट जाणवेल, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांच्या सिद्धी त्या लोकांनी जप केल्यामुळेच मिळालेल्या असतात. नाशियल्या माझ्या ऐशा निंदकासी नमस्कार माझा, निंदकानी माझ उपकार केला, निंदकानी माझ निंदकाचे घर आणि आपलं घर कोणाच्या तरी शेजारी असतच, असं नको. विनोद यातला सोडून द्या, लक्षात राहण्याकरता विनोद. 6वी गोष्ट, क्रोधानं कोणी समोर ओरडून बोलला तर मी त्याला काय रिॲक्शन द्यायची हे माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे. त्यानं मला कुठल्याही विचारांच्या प्रवाहामध्ये सामील करून घ्यावं आणि मी लगेच त्याने इच्छा केली आहे ती इच्छा पूर्ण करावी याची काही गरज नाही. त्यानं कसं ओरडायचं ते त्याच्याबद्दल आहे, मी कशी रिॲक्शन द्यायची ही माझ्याबद्दल आहे. लगेचच्या लगेच हे गप्प काय आहेत, का बोलत नाही आहेत, सगळ्या विषयात तुमच्यासारखं वचवच बोलले तर नाही सत्ता राहणार परत, म्हणून बोलत नाहीये. पुरू लक्षात ठेव. 7वी गोष्ट, चांगले लोक बऱ्याचदा आचरणाने शिकवतात, प्रत्येक गोष्ट ते बोलून शिकवत नसतात. म्हणून लक्ष ठेव, मला त्यांना काही शिकवायचं आहे का. शहाण्या माणसाने लक्ष ठेवावं. बरं, म्हणून रोज सकाळी आंघोळ करताना चांगले लोक आठवत चला. आमच्या संत श्री गुलाबराव महाराजांनी अशा 108 लोकांची यादी केली आहे. त्याला ते सद्वैजयंती म्हणतात. सद्वैजयंती, भीष्म, राम, लक्ष्मण असे त्यांची यादी आहे. ती सगळी पाठ नाही आहे मला, आपल्याला आठवतील ते. आपण सकाळच्या वेळेला ते नको ते लोक आठवतो, म्हणजे आठवू शकतो तसं नको. त्याच्यापेक्षा असं आठवावं की आत्ताच म्हणलो मी आपल्याला, काही लोक असे असतात की त्यांचं स्मरण जरी केलं तरी आपल्याला कितीतरी गोष्टी कळून जातात, आठवण केली तरी. हे त्यांनी सांगितलं. यानंतर 8वी गोष्ट, मधुरावाणी. मग अशी झाला हा मुद्दा. 9वी गोष्ट, लोकांकडं पाहिल्यावर दयेचा किंवा मैत्रीचा दृष्टिकोन ठेवावा. 10वी गोष्ट, नेहमी दानधर्म करीत राहा. भरभरून दानधर्म करणारा जो आहे त्याला भगवंत भरभरून देतो. आत्तापर्यंत दानाने गरीब झाला असा एकही नाही. गरिबी येणार असते तेव्हा येणारच असते, पण तेव्हा केलेला दान उपयोगी पडतं. म्हणून भरभरून देत राहा. ज्याला दुसऱ्याला दिल्यानंतर आनंदात राहता येतं त्याला या जगामध्ये दुःखी कोणी करू शकत नाही. यानंतर सुंदर अशा अनेक कथा येतात. एक छोटी कथा सांगतो. मला असा मोह खूप होतोय, हे सांगायला पाहिजे यार. ययातीचं हे नाही सांगितलं तर मी अपराधी ठरेन. आता ययाती इतका पुण्यवान झाला की इंद्राच्या अर्ध्या पदावर, म्हणजे ते रेल्वेत अर्धी सीट मिळते बघा, काय म्हणतात त्याला, हा, तो इंद्रा अर्ध्या पदावर तो अर्ध्या बसला. असंच असं कथा आहे महाभारतात. आता आवडतं का आपल्याला हे? वैताग येतो. अरे मी तिकीट पूर्ण काढली, ही काय पद्धत आहे. बरं, ते इतका ऐन वेळेला कळतं. आपण अगदी आरामशीर आता पाय ताणून अगदी झोपणार असतो गाढ, इतक्या तो म्हणतो सारखा तिकडं. पण इंद्र युक्तिमान आहे. इंद्राला माहिती आहे की पुण्याईचा परिणाम म्हणून असं आसन मिळत असतं. म्हणून पुण्याईचा ऱ्हास होण्याकरता काय काय गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे, पुण्याईचा उच्चार केला की पुण्याई जाते. म्हणून इंद्रानं इथे
इतकी स्तुती केली त्याची. ययाती, यू आर सो ग्रेट. तुला ही माझी अर्ध आसन मिळालं, काय महान आहेस रे तू. मी पण थोडं पुण्य केलं, पण तू काय काय पुण्य केलंस रे. आणि ययातीचा स्वभाव थोडा भोळा आहे. ययाती सगळे यादी करून गेला हो, मग उगाच आहे. माणसाचं होतं बघा असं, जरा त्याला हुच्च्यावर बसवा. काय बुवा भागवत झालं तुमचं, मग उगाच आहे. अभ्यास कराय मी त्याचा. अरे किती ऐकलंय, सतत मी अभ्यासच करत असतो. कळली बुद्धी, कळली तुमची. समर्थांची काय ओवी आहे, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. आपल्या स्वभावाचा अंदाज येता कामा नये. घराबद्दल बोलत नाहीये मी हे, कारण लोक स्तुती करतील, नमस्कार करतील, अजून काय करतील. आणि त्यांनी यादी केली, ती यादी दिली आहे महाभारतकारांनी. इतक्या गायी दान दिल्या, इंद्राने टीक केली मनातल्या मनात. इतकं अन्नदान केलं, गोरगरिबांना इतकी मदत केली, वेदांच्या पाठशाळांच्या पाठीशी असा उभा राहिलो, अमुक केलं तमुक केलं, अकारण पुण्य केलं, तमुक पुण्य केलं, पुण्य केलं, पुण्य केलं, पुण्य केलं. पुण्याचा उच्चार केला की पुण्य जातं, आणि पापाचा उच्चार केला की पाप जातं. म्हणून आपण कुठे कुठे बरोबर होतो त्याची जरा वाच्यता कमी करावी, कुठं कुठं चुकलो हे पुन्हा पुन्हा बोलावं. गुलाबराव महाराजांनी साधुबोध नावाच्या पुस्तकात सांगितलंय. पाप जाण्याचा उपाय सांगू, चौकात जाऊन जोरात ओरडा, माझं हे चुकलं. ज्यांच्या ज्यांच्या कानात जातं ना, ते त्यांच्याकडे पाप जातं, तुम्ही रिकामे होता. बरोबर विरुद्ध करतात की नाही, चौकात सभा घेतात ते. गुलाबराव महाराजांचं पुस्तक जमलं तर आपल्या साठवणीला ठेवा. त्याचं नाव आहे साधुबोध. स्पष्ट बोलतात, फार स्पष्ट, प्रत्युत्पन्नमती आहे. आणि सांगितलं, पुरे मैं आपको धक्का देने वाला हूं, खत्म हो गया आपका पुण्य सब, क्योंकि आपने खुद ही बताया क्या क्या किया है. तुम्ही स्वतःच बोललाय, त्यामुळे पुण्य संपलंय. आता मी धक्का देतो, पण तुमच्या सज्जनतेचा सन्मान म्हणून मी एक विचारतो, तुम्ही कुठं तुम्हाला जायला आवडेल? उभं राहायला आवडेल नव्हे, निवडणुकीत तिकीट कुठं देऊ नव्हे. तुम्हाला वरून धक्का देणार पृथ्वीवरती मी, आता तुम्हाला पडायचंय, तुम्हाला पतित व्हायला, पण त्यातल्या त्यात लोकेशन सांगा, तुम्हाला चॉईस देतो मी, कारण तुम्ही पुण्यवान आहात. इंद्रपदावरून तुम्हाला जावंच लागेल. कुठल्या स्टेशनला उतरणार रेल्वेत? आपला रेल्वेचा मुद्दा चाललाय. आणि लक्षात आलं की माझ्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन, माझ्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन माझ्या सगळ्या पुण्याईची वाच्यता यांनीच करायला लावली, आणि पुण्य संपवलं माझं यांनी. त्या क्षणी याला एकदम विवेक जागा झाला, आणि विचार त्यानं केला की अशा स्थितीमध्ये मला जिथे सत्पुरुष संत साधू लोक असतील तिथे पडायला आवडेल. तुझे कारणी देह माझा पडावा, मला तिथे जायला आवडेल जिथे संतांची संगती प्राप्त होईल. का? संतांच्या संगतीमध्ये गेलेला स्वर्ग पुन्हा मिळवता येतो. हा ययातीचा चांगुलपणा घ्याल की नाही, तो चुकला काय तेही घ्या, म्हणजे चुकणार नाही याकरता. आणि त्याही स्थितीमध्ये कितीही कठीण प्रसंग आला तर या प्रसंगात काय वागावं आम्हाला ययाती शिकवतो. ययाती आम्हाला सांगतो की कितीही संकट आलं, काय वाटेल ते झालं तरी सज्जनांच्या संगतीत जाऊन बसा. हरिप्राप्तीसी उपाय, नाथ महाराज, हरिप्राप्तीसी उपाय, उपायो हरिप्राप्ती उपाय,
हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे हो पाय, धरावे संतांचे हो पाय. संताविण प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. हरि प्राप्तीसी उपाय, उपाय हरि प्राप्तीसी, हरि प्राप्तीसी, हरि प्राप्तीसी उपाय. आणि तो हिमालयामध्ये अष्टक इत्यादी सगळे साधू संत जिथे साधना उपासना करतात तिथे येऊन तो विराजमान होतो. आणि आता साधू संतांनी अष्टकांनी त्यांना प्रश्न विचारलेत ययातींना, आणि त्याची सविस्तर उत्तरं या ययातीने दिली आहेत. हा अष्टक ययाती संवाद वाचण्यासारखा आहे, मी तो आता सांगणार नाही. तपस्या म्हणजे काय, दान म्हणजे काय, मनाचं नियंत्रण काय, स्वर्गातला जाण्याचे उपाय काय, दम म्हणजे इंद्रिय निग्रह म्हणजे काय, ह्री म्हणजे काय, आर्जवम म्हणजे काय, सर्वभूतानुकंपा म्हणजे काय, ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय, अनेक फार सुंदर आहे सगळं हे. यानंतर याच पुरुच्या कुळामध्ये अनेक महान महान लोक होऊन गेले. बरं, पुरु राजा, त्याचा पुत्र, त्याचं नाव कुरु, म्हणून या कुरुच्या वंशाला कुरुवंश म्हणतात. बरं, एक युद्धा करता, मॅच करता त्यांनी एक स्टेडियम बांधलं, त्याचं नाव कुरुक्षेत्र. म्हणजे पूर्वी माणसं असं युद्ध बघत बसायचे, आपण जसं मॅच बघत बसतो तसं. अच्छा, यांनी हा बाण मारला का, पण त्याला कुठला बाण मार लागायचा नाही, असं युद्ध. धर्मक्षेत्रे आठवलं का, तो कुरु. याच कुरुवंशामध्ये अत्यंत महान असा राजा होऊन गेला. या कुरुचा मुलगा, त्याचं नाव हस्ती, यानं वसवलेलं ते हस्तिनापूर. याच वंशामध्ये एक महान राजा होऊन गेला, त्याचं नाव दुष्यंत. आपल्या देशाला हे नाव का पडलं याचा विचार करतोय आपण. हा दुष्यंत राजा अतिशय महान आहे, पराक्रमी आहे, सुंदर आहे, सगळ्या अर्थानं समर्थ आहे. एकदा तो कर्तव्य म्हणून शिकारीला गेला. मी अनेक प्रसंगात बोललो की राजाचं कर्तव्य शिकार करणं याकरता आहे, शिकार करताना आपल्या बॉडीचा फिटनेस चेक केला जातो. हणा, धरा, ठोका, मारा या शब्दांची सवय पाहिजे हो. तो राजाचं 24 तास प्रवचन ऐकत बसला, नुसता वरण भात तूप खात बसला, तो म्हणेल कशाला काय मारामारी करायची. आपली वृत्ती आपण विकसित ठेवली पाहिजे. अकारण मी माझ्या प्रवचनाचा अभ्यास केला पाहिजे, अकारण आमच्या किरण गुरुजीने वेदपठण घरात केलं पाहिजे. आपला जो व्यवसाय आहे ना त्यात आपण फिट पाहिजे ना. हा विषय पूर्वी आमच्या पूर्वजांनी केलेला आहे. म्हणजे रामशास्त्री प्रभूने एकदा बाजीरावांना म्हणाले, संध्याकाळ करत बसला युद्धाला, चल संध्या करायची असेल तर चल तिकडं ब्रह्मावर्ताला जाऊन संन्यास घे. आत्ता तू ब्राह्मणात जरी असला तरी कर्तव्य क्षत्रियाच आहे, तलवार चालव त्यापेक्षा. आणि याच फिटनेस, कारण सिंहाला मारायचे, वाघाला मारायचे, सिंह काय हा मारा मला गोळी असा बसलाय का. सिंहही उलटा येणार आहे, वाघही येणार आहे. त्यावेळचे वाघ वेगळे होते.
त्याच्या मागं तगडक 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 असं धावत धावत गेलं पाहिजे ना घोड्यावरनं. आणि आणि ते रक्त पाहण्याची सवय पाहिजे हो. काय विचार करून बघा, काय पूर्वज असतील आमचे. आणि असा दुष्यंत आखेट प्राय जीवनम, मृगयाचा व्यसन लागता कामा नये, पण कर्तव्य म्हणून गेलं पाहिजे. मी ना गमतीनं सांगतो, फिटनेस चेक करायचंय गडावर या, डोलीत बसवून येऊ नका. तिथे पास झालात आधी पर्वतीला या, मग गडावर या. आणि वाटलं नाही ठीक आहे तर गिरनारला चला. मृगया. आणि अशा सुंदर पद्धतीनं तो गेला. आणि मालिनी नावाची नदी आहे, नीट ऐका. या मालिनी नदीच्या इथे कण्व मुनींचा आश्रम आहे. त्या आश्रमाशी येऊन पोहोचतो. तहान भूक लागली आहे. हाक मारली. 2 गोष्टी करता तो तिथे गेलाय. जमलं तर कण्वांचं दर्शन घ्यावं, आत्ता लागली तहान भूक. कुणीच नाही. कण्व मुनी नेवा दुपारच्या स्नानाला नदीवर गेले. हाक मारली, कुणी आहे का? तर अत्यंत सौंदर्यवती शकुंतला बाहेर येते, पाणी देते, पाण्याचा चषक, मातीचा कुल्हड देते. आश्रमात काय सोन्याचे ग्लास असणार आहेत का? तिच्याकडं त्यानं पाहिलं आणि आकर्षित झाला असं वर्णन केलंय. वेदव्यास जे खरं आहे ते लिहितात. वेदव्यास आजूबाजूनं लिहित नाहीत कालिदासांसारखं. कालिदासांचं वैशिष्ट्य, त्यांचा हिरो एकही दुर्गुण नसलेलाच असतो. त्यांना सहन होत नाहीत दुर्गुण आपल्या हिरोचे. वेदव्यास स्वतःचा जन्म सुद्धा घडलं तसं सांगतात. वेदव्यास ऍडजस्ट करत नाहीत. माझ्या वडिलांनी त्या योजनगंधेकडे पाहिलं आणि त्यांना आकर्षण वाटलं आणि त्यांनी त्यातून माझा जन्म, खरं आहे ते लिहितात. आम्ही असतो तर ऍडजस्ट केलं असतं की नाही काहीतरी. तसे ते चांगले होते. म्हणून व्यास वाल्मिकी ऐकायला पाहिजेत, लक्षात घ्या. मला एखादी गोष्ट बर कालिदासांचं चूक म्हणायचं धाडस मी करणार नाही. कालिदासांचा हेतू काय तो नंतर सांगतो, पण ओरिजिनल माहिती असावं. अहिल्याला पाय लावला, अहिल्याला पदस्पर्श केला रामरायाने, असं लिहिलंय. अहिल्या पदी लागता मुक्त झाली, समर्थाने लिहिलंय. 15 वर्षाचे रामराय शेकडो वर्षाच्या ऋषीपत्नीला पायाचा स्पर्श करतील का हो? हे रामांचं शील आहे का? पदस्पर्शच केलाय रामांनी. म्हणून वाल्मिकी सांगतात तिच्या पदानं आपल्या मस्तकाचा स्पर्श केला. म्हणून वाल्मिकी ऐकून घ्या. मग बाकीचे संत आहे का? त्यांचा हेतू असा आहे की रामांची पावलं ज्या आश्रमाला लागली त्या आश्रमाचं कल्याण होतं असं इतरांना म्हणायचंय. तेही बरोबर आहे. म्हणून माझं जीवन हे मध्य साधणारं असावं. उद्या आपल्याला विदूर ऐकायचे. विदूर म्हणे कण्या दिल्या त्यांनी, त्या कण्या कृष्णाला आवडल्या. अहो पंचपक्वान्न वाढायची असतात तर म्हणायचं गरिबाची मीठ भाकरी खा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे क्लिअर असलं पाहिजे. नाही तर काय होईल माहिती का, अजून 3-4 पिढ्यांनंतर ही पुस्तकं कचरा ठरतील हो आपल्याकरता. जर ओरिजिनल आपल्याला माहिती नसेल, त्यातला मूळ हेतू माहिती नसेल आणि त्यानंतर कालिदासांचं काय म्हणणं आहे माहिती नसेल. असं का म्हणायचंय? काही कथा धातकथा असतात, काही कथा मातकथा असतात. समर्थाने दोन्ही मागितल्यात बघा रामाला. धात माता दे रे राम. सांगणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकाराला दोन्ही कथा आल्या पाहिजेत. मातकथा म्हणजे दृष्टांत म्हणून तयार केलेल्या कथा. तसंच घडलेलंच असतं असं नाही, त्यातनं काहीतरी मॉरल असतं. गोविंदरावांनी बळवंतरावांना 2% व्याजाने 13 लाख रुपये दिले तर 3.5 महिन्याचे व्याज सांगा. सगळी पोरं सोडवायला लागली. ते एक पोरग पेन चावत बसलं. तर तुला कळलं नाही का? तर म्हणलं कळलं. हे काय लिहिले गोविंदराव बळवंतराव, 13.5 लाख रुपये 2% व्याज. मग सांग ना. तो म्हणले गोविंदराव कुठं राहता तो?
गोविंदराव काल्पनिक आहेत, बळवंतराव काल्पनिक आहेत, गणितही काल्पनिक आहेत, पण गणित सोडवल्यानंतर येणारं ज्ञान काल्पनिक आहे का? हे एकदा पक्क करून टाकावं, म्हणजे आपल्याला आपल्या शास्त्राबद्दल, पुराणांबद्दल शंका राहणार नाही. कुठली शंका घेण्यापूर्वी 10 वेळा रावण 10 तोंडाचा होता, तर तो कुशीवर कसा झोपत होता? कोण काय विचारेल सांगता येत नाही. म्हणलं बेड खाली तोंड सोडून झोपत होता का तो? दुष्यंतानं तिला विचारलं, इतकी सुंदर मुलगी, अहो असं वर्णन केलंय, ती जेव्हा गायची, मुखानं जेव्हा एखादं गाणं म्हणायची, तेव्हा कमल उमलतय अशा कल्पनेनी, कमल उमलतय अशा कल्पनेने तिच्या तोंडाभोवती भुंगे गोळा व्हायचे. अहो मेनकेची मुलगी होती, विश्वामित्रांच्या 20,000 वर्षाच्या तपश्चर्येची मुलगी आहे ती. काय दिसत असेल? शकुंत नावाच्या पक्षाने तिला ऊन लागू दिलं नाही. शकुंतेन लालयती इति शकुंतला, अशी ती बाहेर आली आणि तिला आकर्षण वाटलं. त्याला आकर्षण वाटलं. तिला विचारलं, तू कोण ग? ती म्हणाली, मी कण्वांची मुलगी. तो म्हणाला, कण्व तर ब्रह्मचारी आहेत, नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, त्यांचं काही लग्न झालेलं नाही आहे. मग हिनं आपल्या जन्माची कथा स्वतःहून त्याला सांगितली. ही कथा इथं आली, मला सांगत बसायचं नाहीये. एकदा एक मुनी आमच्या आश्रमात आले होते, त्यावेळेला माझ्या वडिलांनी म्हणजे कण्वानी माझ्या जन्माची कथा, मी आतमध्ये होते, त्या ऋषींना सांगताना मी ऐकली आहे की मेनका नावाची स्वर्गीय अप्सरा एकदा इथे आली आणि विश्वामित्र नावाच्या मुनींना तिनं जिंकलं आणि त्यातून माझा जन्म झाला. पण मेनका म्हणाली, माझी नाही आहे ही, म्हणून ती निघून गेली. विश्वामित्रांनी तो फोटो पाहिला असेल आपण, रवी वर्म्यांनी काढलेला. माझी नाही आहे ही, म्हणून विश्वामित्र तपाला निघून गेले आणि आता धावपळ झाली. तेव्हा शकुंत नावाच्या पक्षाने तिला लालन पालन केलं ऋषी येईपर्यंत, म्हणून शकुंतेन लालयती. म्हणजे समास त्याचा असा आहे, शकुंतान लाती रक्षकत्वेन गृह्णाती इति शकुंतला. कण्वमुनी धावत आले आणि आता असा जर प्रसंग घडला तर त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. म्हणून तिचं रक्षण स्वतः कण्वमुनीने केलं. ती मी आहे. तेव्हा ही सांगते, अशी मी आहे. मुनी आश्रमात नभते त्यांची कन्या शकुंतला होती. पूजी नरदेवा ते करीते तेव्हा स्वपू दीपक ज्योती. थोडं कालिदास जेव्हा कण्वांच्याकडे निघाले तेव्हा क्षमा करा, दुष्यंत जेव्हा यांच्याकडे निघाला तेव्हा कालिदास वर्णन करतात, आपल्या डोक्यावरचा मुकुट त्यांनी काढून ठेवला, अलंकार काढून ठेवले. इतकंच नव्हे, आपल्या गळ्यातल्या सोन्या मोत्याच्या माळा काढून ठेवल्या. एकदम साधा वेश धारण केला. त्यांच्या ड्रायव्हरनी प्रश्न विचारला. तो विचारतो, सारथी म्हणतो की का हो, आश्रमाशी जाताना धनुष्य ठेवावं खाली हे ठीक आहे, पण एवढं सगळं तुम्ही का उतरवून ठेवलं? तेव्हा कालिदास वर्णन करतात, विनीत वेशेन प्रविष्टव्यानी तपोवनानी नाम. ह्याचं नाव काय आहे? तपोवन. तेव्हा साधू संतांकडे आपली श्रीमंती दाखवायला जायचं नसतं. विनीत वेशेन प्रविष्टव्यानी, कारण तपोवनानी नाम. मोठ्या महापुरुषांकडे, संतांकडे आपली श्रीमंती नाही दाखवायची का? अहो, जीवदरिद्री असंख्यातून नृपती केले. नुसता श्रीपाद श्रीवल्लभांना तो एक परीट शरण आला, त्याला राजा केला, तो बिदरचा बादशाह झाला. आपली काय मर्सिडीज बेंच त्यांच्यापुढे उपयोगाची? अहो, ते अशा हजारो आपल्याला देऊ शकतात. म्हणून त्यांच्यापुढे आदरानं वागलं पाहिजे हे कालिदास आम्हाला दाखवतात. कालिदासांचं वैशिष्ट्य आहे, जिथे जिथे जमेल तिथे संस्कृतीचा मुख्य हेतू सांगतात. इथे अजून एक, दुष्यंतानं जेव्हा तिच्याकडे पाहिलं आणि त्याला जेव्हा आकर्षण निर्माण झालं तेव्हा फार सुंदर एक न्याय मांडलाय कालिदासानी. तरी तो म्हणाला, मला वाटलंच असं, मला आकर्षण कसं वाटलं या मुलीबद्दल, मी एकदम
नैष्ठिक असा क्षत्रिय आहे आणि मला ब्राह्मण मुलीबद्दल आकर्षण वाटलंच कसं, माझं चुकूच शकत नाही. तो तिथे लिहितो की कालिदास असं लिहितात की ज्या वेळेला प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया सताम ही संदेह पदेषु वस्तुषु, सताम ही संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. जेव्हा असा प्रसंग येतो त्यावेळेला प्रमाण असतं संतांच्या अंतरंगामध्ये निर्माण झालेला हेतू. माझ्या अंतरंगात चुकीचं येणारच नाही, मला क्षत्रिय स्त्रीबद्दलच आकर्षण वाटू शकतं, असं कालिदास लिहितात. छोटे छोटे गोष्टी आहेत. लगेच पूर्वीचे लोक जातीयवादी होते असं नाही विचार करायचा. चुकीच्या ठिकाणी मला आकर्षण वाटू शकत नाही कारण मी आतापर्यंत पवित्रता सांभाळली आहे, हा मुद्दा कालिदासाने इथे मांडायचा आहे. आणि ती सुंदर युवती आहे, तिला विचारलं की एकदम मुद्द्यापर्यंत येऊया. तेव्हा यानं विचारलं की आपण गांधर्व विवाह करूया का. 8 प्रकारचे विवाह आहेत, त्यात गांधर्व विवाह नावाचा एक विवाह आहे. तेव्हा तू हो म्हण. तेव्हा ती सांगते नाही. पितयाच्या स्वाधीन मी नाही स्वातंत्र्य जावया कोठे, मी असं वागणार नाही. तेव्हा त्याने सांगितलं धर्मशास्त्राप्रमाणे तू क्षत्रिय आहे, कारण तू विश्वामित्रांच्या नावाच्या क्षत्रियाची मुलगी आहेस, मी क्षत्रिय आहे. आणि आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे म्हणजे त्यावेळच्या घटनेप्रमाणे आत्ताच्या भाषेत हे योग्य आहे असं मला वाटतं. मग ती सांगते महाराज हरकत नाही. अष्टावेव समासेन विवाह धर्मतः स्मृता. 8 प्रकारचे विवाह आहेत. ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच्य असे 8 विवाह आहेत. बरं, गांधर्वो राक्षसश्चैव पैशाच्यष्टाष्टम स्मृतः तेषाम, त्यामुळं आपण असा विवाह करायला हरकत नाही आहे. तेव्हा ती सांगते हरकत नाही. सत्यम मे प्रतिजानीहि यथा वक्ष्याम्यहम व्यक्षाम्यहम रहा मयि जायेत यः पुत्रः स भवेत् त्वदनन्तरः. मला जो मुलगा होईल तो तुमचा उत्तराधिकारी होणार असेल तर मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे. असतं ना बातम्यात, लग्नाचा झासा देऊन असतं ना ते, मी तुमच्याशी विवाहित होईन, मी तुमची पत्नी होईन, वैदिक विवाह करीन. असं जर अस्मान्य करत असेल तर मी आत्ता गांधर्व विवाह करायला तयार आहे. तो म्हणाला हो. आणि यानंतर दोघे एकत्र आले आणि त्या पहिल्याच क्षणाला तिला गर्भ राहिला. आता गंमत अशी झाली, ती म्हणाली मी हे येतायतच, माझे वडील येतायतच, आपण बरोबर जाऊया आता. आता त्याला वाटलं की मी कसं होतं, मोहाचा एखादा क्षण असतो, सज्जनाच्याही जीवनात तो येऊ शकतो, दुर्जनाच्या तर येतो, तो मोहाचा नाहीच, तो अजून काय असतो तो. पण सज्जनाच्या जीवनात असा जर एखादा क्षण आला तर नंतर त्याला सज्जनाला मुख दाखवावं असं वाटत नाही. बरं, किती बारीक बारीक मुद्दे महाभारतात येतात. तो म्हणतो नको, गुरुजी यायच्यात मी जातो. म्हणले मी तुमच्यावर येतोय. नको, अगं काही असलं तरी तू संपूर्ण या अजनाभ वर्षाची, त्यावेळेला आपल्या भारताचं नाव काय होतं, अजनाभ वर्ष असं आपलं भारताचं नाव आहे. तेव्हा तू इथली राणी आहेस, अशी हळूच रथातनं कशी नेईन मी तुला, मंत्रीगणांना पाठवतो, वरात पाठवतो आणि मिरवीत नेईन. आणि ती बर म्हणाली हो भोळी. आणि कण्वमुनी आले. आता कण्वमुनी आल्याबरोबर ती लाजते. हा प्रसंग सुद्धा ऐकण्यासारखा आहे. कण्वमुनी हे साक्षात्कारी आहेत, अंतर्यामी आहेत. अंतर्यामी महापुरुषाला फारसं काही इंटरप्रिटेशन द्यावं लागत नाही. त्याचे CCTV कॅमेरे, भगवंताचे CCTV कॅमेऱ्याशी त्यानं आपला कॉम्प्युटर ट्यून केलेला असतो, त्यामुळे तो क्लिक करून सगळं पाहू शकतो. म्हणून सत्पुरुषांना सगळं माहिती असतं. आपण किती आडेवेडे घेतले आणि किती सालस चेहरा केला तरी ज्ञानोबा माहिती आहे, बुवा कुठं कुठं गेला, बुवानी काय काय, हे प्रत्येकाच्या बाबतीत लक्षात ठेवाल. म्हणून संतांशी सादरच असावं. अर्थात कण्वमुनींसारखे मुनी हे न्यायाधीश नसतात, तर ते दयाळू असतात. संत हे दयाळू आहेत. कण्वानी पाहिलं तिच्याकडे, ती लाजत होती.
ते म्हणाले काळजी करू नकोस, तू जे केलंस ते घटनेला धर्माला गृहीत धरून योग्य तेच केलंस, मलाही तुझी काळजी होती, तुला योग्य तो पती मिळालाय, यथाकाली तू जा. ती निर्धास्त झाली. सारखं 24 तास आपल्या धाकातही लोकांनी राहिलं पाहिजे, याचं कशाला पाहिजे. सज्जनाची सज्जनता ही आहे की त्याच्या सज्जनतेची भीती वाटत नसते, एक आदर वाटत असतो. म्हणून आमच्याबद्दल जर भीती वाटत असेल कुणाला, आम्ही सज्जन आहोत, तर आपल्या सज्जनतेत काहीतरी खोट आहे बरं का. आणि यानंतर तो येईल आणि मला घेऊन जाईल, या एवढ्या कल्पनेने तिनं 3 वर्ष बाळाला जन्मालाच येऊ दिलं नाही. काय स्वतःवर कंट्रोल असेल हो. आज डॉक्टरांचा कंट्रोल असतो सगळा आमच्यावर. डॉक्टरांनी तारीख दिली आहे, ते योग्य आहे. आजच्या काळाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. पण स्वतःच्या DNA वर, स्वतःच्या देहावर, स्वतःच्या नाही रेड्याच्या देहावर ज्ञानोबांचा काय कंट्रोल. रेड्याला स्पर्श केला आणि तो वेद म्हणतो. कमाल आहे की नाही. आमचे चैतन्य महाराज गडावर आले होते, ते म्हणले असं आहे, रेड्यानं काय तपश्चर्या केली होती काय. ज्ञानोबांना वाटलं म्हणले यांनी म्हणावं. ते म्हणाले कुणाला कुठल्या रेड्याला हात लावतील नाही बोलायला लावतील सांगता येत नाही. हे ऐकल्यावर मला असं वाटलं बहुतेक मी कंट्रोल जो आहे ना, 3 वर्ष बाळाला जन्माला नाही घातलं. शेवटी वडिलांनी सांगितलं बाळा येऊ दे बाळ जन्माला. आणि यानंतर इतकी सुंदर दिव्य बालक, अलौकिक गर्भ आहे तो. 3 वर्षेषु पूर्णेषु दीप्तानल समद्युतीम, अत्यंत तेजस्वी, रूपौदार्य गुणोपेतम दौष्यंती जनमेजय. जन्मेजयाला सांगतायत वैशंपायन ऋषी की दुष्यंत पुत्र हा मुलगा जन्माला आला, इतका तेजस्वी होता की त्या तेजाचं वर्णन करता येणार नाही. एकदम दीप्तानलम, दीप्तानल समद्युतीम, तेजस्वी असा मुलगा. आणि हा मुलगा ती जन्माला आल्यानंतर सगळ्या जंगलात खेळतो. काय करतो. सिंह व्याघ्रान वराहांश्च महिषांश्च गजांस्तथा बबंध वृक्षे बलवान आश्रमस्य समीपतः. त्याला एखादा हत्ती आवडला ना, तर त्या हत्तीच्या सोंडेला धरतो, चल आमच्या आश्रमाशी. पण तो हत्ती बिचारा येतो. अरे ते म्हणले हे काय करतोय, हत्तीला कशाला आणलंस. तो म्हणला हत्तीच्या. आणि बबंधम वृक्षे बलवान, अहो एवढ्या मोठ्या हत्तीला तो त्या झाडाला बांधून ठेवतो. एवढा 4 वर्षाचा मुलगा. एखाद दिवस एखादा सिंह आवडला, एखादा छान असतो बघा सिंह. सगळे सिंह छान नसतात, म्हणजे जवळ जाऊन बघायला पाहिजे म्हणजे कळतं. आम्ही त्या गाडीतनं बघतो. आणि तो सिंह पाहिला, त्याचा कान धरला. अहो त्या मुलाचा इनोसन्स वर्णन केलाय वेदव्यासाने. इतका पराक्रमी आहे तो. पुढं त्याचं नाव भरत पडलंय. एखादा वाघ त्या वाघाला, एखाद्या वराहाला असा धरून आणतो आणि बबंधम वृक्षे आश्रमस्य समीपतः. बबंध म्हणजे बांधतो. आणि म्हणून सगळ्या ऋषीमुनींनी नाव ठेवलं याचं सर्वदमन. सगळ्या गोष्टी शक्तीने होतात असं समजू नका, सगळ्या गोष्टी युक्तीने होतात असं समजू नका. बऱ्याचशा गोष्टी आपल्या अंतःकरणाच्या पवित्रतेने पण होतात. बरं, त्यांना एवढं कळतं की याच्यापासून आम्हाला धोका नाही, याच्यापासून आम्हाला त्रास नाही, आणि त्याचा परिणाम ते त्याच्या अधीन होतात हो. म्हणून सगळ्यांचं दमन करणारा, म्हणून या मुलाचं नाव पडलं सर्व दमन. कालिदासांनी फार छान श्लोक लिहिलाय. एखाद्या सिंहाच्या इथे जातो, 6-7 वर्षाचा मुलगा त्यांच्या मानेवर उभा राहतो आणि त्याचा जबडा असा जृंभां सिंह दंतांश्च गणेशचे, जृंभास्व सिंहम दंतांश्च गणेशचे. अरे सिंहा एक जांभई दे, मला तुझे दात मोजायचे. काय असेल होतो तो आ करतो डॉक्टर सारखा. डॉक्टर म्हणतात ना आ करा, अजून मोठा आ करा, अजून मोठा आ करा. आजी म्हणल्या मेल्या तोंडात उभा राहून काढणारच का दात, बूट काढून ठेव. थोडा विनोद करत करत जाऊया, म्हणजे
कंटाळा येता कामा नाही या गोष्टींचा. कण्वांचे संस्कार त्या मुलावर आहेत. आणि श्रोते हो, आमचे गुरुजी सांगतात, या मुलाच्या पराक्रमानं आपल्या देशाचं नाव पडलंय भरतवर्ष किंवा भारत. आपल्या देशाने 3 भरत पाहिले. एक पहिला दुष्यंत पुत्र भरत, संपूर्ण पृथ्वी जिंकली आहे. कुठून आलाय हा? जिथून आलाय, अरे याचं नाव भरत. भरत ज्या देशाचा, त्या देशाचं नाव भारत, पहिला. दुसरा अप्रतिम वेदांत सांगणारा ऋषभपुत्र जड भरत, मूळ नाव त्याचं भरतच आहे. आणि तिसरा आपल्या दादावर नितांत प्रेम करणारा आणि लोकांसमोर बंधू प्रेमाचा आदर्श स्थापित करणारा राम बंधू. हे 3 सद्गुण जरी आपण आपल्यामध्ये आले तरी आपण भारतीय, नाही तर आपण इंडियन. नुसतं भारत म्हटलं तरी आपल्याला ही 3 चरित्र आठवली पाहिजे. त्यातलं पहिलं चरित्र दुष्यंत पुत्र भरताचं आहे. एवढा पराक्रमी. आता प्रश्न असा आला, 6-7 वर्षाचा झालेला हा मुलगा वाट पाहता येतो. अहो त्यांनी कुणाला पाठवलं नाही हो, नुसतं खोटं बोलला तो दुष्यंत. बरं काय खरं बोलणार? खरं सांगण्यासारखं होतं का सभेत? असं मी गेलो होतो ना, असं प्रकरण झालंय. सज्जनाला सुद्धा लाज वाटते हो, काय करणार? शेवटी कण्वाने विचार केला की त्यांनी पाठवायला पाहिजे कोणाला तरी, बरोबर आहे, पण नाही पाठवलं म्हणून मुलींनी आपल्या पतीकडे जाताना, कन्येनी आपल्या पतीकडे जाताना भाव खायचा नसतो. कुठे जाताना भाव खावा हे ठरलेलं आहे. यात काही कमीपणा नाही आहे, तिची उदारता सांगितली आहे, लक्षात घ्याल. जो क्षमा करतो तो जास्त उदार आहे. आपल्याकडे जन्माला घालणारा जो आहे ना, त्याच्यापेक्षा जन्माला घातल्यानंतर आपल्याला जगवणारा खरा पिता सांगितलाय शास्त्राने. त्यातली उदारता लक्षात घ्या. माहेरी लेखनासे यादी केली आहे आमच्या कवींनी. कुणाचा नाश कशाने होतो? माहेरी लेखनासे बडबड करिता इच्छिले कार्य नासे. फार बडबड झाली म्हणून झालं की नाही हे? उद्या परवा संजय येणार आहेत महाभारतातले. बडबड करिता इच्छिले कार्य नासे, मोती माती तनासे, मधुर पय पहा तक्र संगे विनाशे, लाडाने मूलनासे. यादी आहे कशाने कशाचा नाश होतो. त्यात माहेरी लेखनासे म्हणून बाळा माझं ऐक, आपण होऊन सादर जा. जावयानी न बोलावता आपल्या सासूरवाडीला पुन्हा पुन्हा जाऊ नये. पण मुलींनी मात्र पतीच्या फोनची वाट बघू नये. कसा करता? कुठंतरी ऍडजस्टमेंट पाहिजे ना. सगळ्यांनी मी असं कुठं असतं का? आपण नंतर पाहणार आहोत की इतका सूक्ष्म मानसिकतेचा विचार केलाय. क्षमा करण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री ही उदार आहे बरं का. म्हणून निसर्गाने सुद्धा जास्त जबाबदारी पुरुषापेक्षा स्त्रीवर टाकली की नाही बघा. पुरुषाला मुलाला जन्म देताना फक्त निमित्त केलाय. 9 महिने जमलं असतं का आहोंना? 9 मिनिटं जमत नाही त्यांना. दुधावर लक्ष ठेवायला सांगितलं, हो दुधावर लक्ष ठेवा, ते ओतू गेला, तू बंद कुठं करायला सांगितलं, नुसतं लक्ष ठेवायला सांगितलं होतं. म्हणून खूप मोठा संवाद आहे. अहंकार करू नकोस बाळा. अर्थात ती तशी सादर आहे बरं, माननीय आहे तरी सादर आहे. सर्वार्पण भाव हा स्त्रीमध्ये आहे बरं. आणि आता ही मुलगी जायला निघाली. हा जो प्रसंग आहे ना, हा प्रसंग कालिदासाने असामान्य रंगवलाय. काव्येषु नाटकम रम्यम. सगळ्या भाषांमध्ये सर्वोत्तम भाषा कुठली?
संस्कृत मध्ये सगळ्यात उत्तम काय? कुठला प्रकार? मंत्र नाही, नाटक. कारण त्यात ड्रॅमॅटिकल पार्ट प्रोजेक्ट केला जातो. नाट्य नावाचा जो भाग संस्कृतमध्ये दिला ना, तो सगळ्यात रमणीय असतो. संस्कृत चांगलंच आहे, पण त्यात नाट्य, काव्य, या काव्यामध्ये नाट्य, काव्येषु नाटकम रम्यम. बरं, पण त्या नाटकामध्ये सर्वश्रेष्ठ नाटक कुठलं? तत्र रम्या शकुंतला. त्या शाकुंतलामध्ये कुठला अंक रम्य? तत्रापिच चतुर्थोंकः, त्यातला चौथा अंक. आणि तत्र श्लोक चतुष्टयम, त्यातले 4 श्लोक फार महत्वाचे आहेत. ते कुणाचं वर्णन आहे करणार आहेत? ते वडील आणि मुलगी यांचं नातं वर्णन करणार आहे. वडील आणि मुलगी फार सुंदर आहेत श्लोक होय. याकरता कालिदास अभ्यासले पाहिजे. कालिदासांची भारतीय संस्कृतीकडे पाहण्याची किंवा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून तो प्रोजेक्ट करण्याची पद्धती असामान्य आहे. केव्हा तरी विचार करा या गोष्टीचा, की जगामध्ये सगळीच नाती महान आहेत. पती पत्नींचं नातं व्यवहारातलं सगळ्यात जवळचं नातं सांगितलं, पण या जगातलं असं कुठलं नातं आहे सांगा जे निस्पृह नातं मानलंय? निस्वार्थ नातं, शुद्ध नातं कुठलं नातं सांगा? लगेच मनामध्ये येईल आई आणि मुलगा. नो, आई आणि मुलगा यामध्ये थोडा तरी स्वार्थ आहे. कुठला स्वार्थ आहे? म्हातारपणची काठी आहे आमची. मुलीच्या बद्दल आहे का बोला असं? म्हणून या जगामध्ये हे ओरिजिनलच आहे, लक्षात घ्याल. हे निर्माण नाही केलेलं. हे आकर्षण, वडील आणि मुलगी मधलं जे आकर्षण आहे ना, ते निस्पृह आकर्षण आहे. निस्पृह नातं आहे. हा मानसिकतेचा सूक्ष्म विचार कालिदासांचा आहे. आणि म्हणून या नंतरचं वर्णन करताना कालिदास सांगतात, यास्यद्य शकुंतलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठया कंठस्तंभ बाष्परुत्ति कलुषा चिंता जडं दर्शनं वैक्लव्यं मम यावदीदृशमिदं स्नेहादरण्यौकसः पीड्यन्ते गृहिणः कथन्नुतनया विश्लेष दुःखैर्नवैः. सकाळची वेळ आहे. पहाट पासून संध्या केल्यापासून त्यांचे कणबांचे हात थरथरतात. अखंड डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. फक्त ते शकुंतलेकडे पाहत राहतात आणि ते विचार करतात, का मला असं होतंय? मी साक्षात्कारानंतर होतंय बरं हे विश्व मिथ्या आहे या बोधावर स्थिर झाल्यानंतर सुद्धा हे होत आहे. शुद्ध चित्तवृत्ती जेवढ्या होत जातात ना, तेवढ्या मानसिकतेच्या नैसर्गिक भावनांना न्याय मिळतो, लक्षात घ्याल. नाही तर स्वार्थ मध्ये येतो आणि नाही ढम्म डोळ्यातनं पाणी येतो. काही गोष्टी अशा येतो की केव्हा तरी याला न्याय द्यावा. आज सुद्धा मुलींना खरं सांगा, घरामध्ये वडिलांबद्दलच जास्त प्रेम वाटतं की नाही? वडील आज सुद्धा मुलावर प्रेम नसतं असा मुद्दा नाहीये, पण कन्या धन परक्याचे. त्या मुलीच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. तो म्हणला स्कूटी आणून देतो, मोबाईल आणून देतो. ती बायको 50 वेळा ओरडते, काय मुलीचे लाड लावलेत, सासूरवाडीला गेल्यावर केवढा दाब होणार आहे. तो तिची बोलणी खातो. आहे की नाही बघा आज सुद्धा. या प्रपंचातल्या नैसर्गिक भावनांना न्याय द्या. खरं सांगू, आज या महत्वाच्या कथानकांना आपण गैरहजेरी लावतो आणि त्यामुळे हे शुद्ध प्रेम आपण हरवून बसलोय.
ते पालघरचे श्रद्धा आणि तिचे वडील कालिदास ऐकायला 100 वेळा गेले असते तर ती घरातनं पळून गेली नसती. प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा, प्रत्येक मुलगी ही वडिलांच्या नाकाचा शेंडा आहे, लक्षात घ्या. हे मी तुम्हाला चांगलं वाटण्याकरता आणि वाईट वाटण्याकरता बोलत नाहीये. आपल्या प्रपंचाला न्याय द्यायचा असेल तर या नैसर्गिक भावनांना एकदा ऐकून घ्या. आहेच आहे, हे काही नवीन नाहीये लिहिलेलं, व्यासानी पण लिहिलंय आणि त्याला छान उत्तम असं डेकोरेट केलंय आमच्या कालिदासाने. कधी मुलींनी लक्षात ठेवाल, मी जर माझ्या वडिलांच्या नाकाचा शेंडा असेन तर त्यांना खाली बघायला लागेल अपमानाने, असं मी जीवनात कधी वागणार नाही. हे आठवण करून द्यायला पाहिजे ना कोणीतरी. ते कालिदास आठवण करून देतात. मी माझ्या जीवनात नाही वाईट वागणार कधी माझ्या वडिलांना. आणि बघा, मुलीबद्दल 2 वाक्य कोणी चांगलं बोललो ना तर एकदम वडिलांना मुठभर मांस चढतं. त्यांचं लक्ष असतं बारीक. अगदी व्यवस्थित लग्न झाल्यानंतर सुद्धा बाकीचे लोक जे असतात ना ते आर्टिफिशियल रडतात, खरे गळगळ गळगळ रडतात, किंवा कदाचित अश्रू हृदयातल्या हृदयात साठवून घेतात ते वडील. माझे गुरुजी सांगतात, वडिलांच्या 2 डोळ्यातून 2 पाणी काय येतं, एका डोळ्यातून सुखाश्रू येतात, माझी मुलगी योग्य ठिकाणी चालली, आणि एका डोळ्यातून दुःखाश्रू येतात, का, हिचं सगळं नीट होईल ना, हिचं सगळं नीट होईल ना. बघा, आपण त्यावेळेला ब्लड प्रेशर चेक करा वडिलांचं, शुगर चेक करा. आणि हे मुलीला माहिती असतं. मुली भले विमानतळावर जाऊन अगदी परदेशात निघाली नवऱ्याबरोबर, तिथून ती फोन करते, बाबा आय एम ओके, बीपीची गोळी घ्या. आहे ना असंही. हा प्रसंग खूप छान रंगवला आमच्या कालिदासांनी. कालिदास सांगतात, बाळा, अर्थो हि कन्या परकीय एव. वडिलांनी मुलीवरचं केलेलं प्रेम आहे ना, त्यात त्यांना काहीच फायदा नसतो. निस्वार्थ प्रेम. तामध्य संप्रेक्ष परग्रहीत, दुसऱ्या घरी पाठवण्याकरता ते प्रेम आहे. जातो ममायं विशदः प्रकाम. मला कृतकृत्यता वाटतीये का, प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा. एखाद्या ट्रस्टीनी, न्यासीनी एखादी इस्टेट सांभाळावी अशी मी कर्तव्य म्हणून सांभाळली, पण अर्थो ही कन्या परकीय एव. बाळा, इथे प्रसंग रंगवलेत. एक हरणाचं पिल्लू आलं आणि ते त्या शकुंतलेचा असा पदर ओढत करत. हे रडत रडत सांगतात, शकुंतले, आठवतंय त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाताना काट्यांमुळे जखमा झाल्या होत्या, आठवतंय का तुला? तू इंगुदीचं तेल त्याला लावून जखमा बऱ्या केल्यास ना, तो उपकार आठवून ते तुला जाऊ नको जाऊ नको म्हणतंय. रोज गुलाबाला पाणी घालते, अमुक करते तमुक करते. वेली, अहो वेलीमध्ये तिचा पदर अडकू लागला असं वर्णन केले. कालिदास फार रमणीय लिहितात. वेलीमध्ये पदर अडकायला लागला गुलाबाच्या काट्यात. का? अहो ती त्या झाडांना पाणी घातल्याशिवाय स्वतः पाणी पीत नसे असं कालिदासाने वर्णन केलं. न केवलं तात वियोग एव. माझ्या वडिलांची आज्ञा म्हणून मी हे पाणी नव्हते घालत. बरं, प्रिय मित्रविंदे, प्रियविंदे आपल्या मैत्रिणीला सांगते, माझ्या वडिलांची आज्ञा म्हणून मी पाणी नव्हते घालत या वेलींना. ही वेली माझी बहीण आहे, हे गुलाबाचं झाड माझा भाऊ आहे. या दिवशी पहिली कळी आली, कालिदास वर्णन करतात, पहिली कळी आली ना, धावत 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 जाते, बाबा बाबा आपण ते परवा झाड लावलं होतं ना, त्याला पहिली कळी आली आहे, चला बघायला. हे त्या शहरातल्या लोकांना कळणार नाही ज्यांनी कधी प्लांटेशन केलेलं नाहीये. त्या शेतकऱ्यांना कळेल, किंवा त्यांनाच कळेल ज्यांनी स्वतः असा झाडांवर प्रेम केलंय.
पुढे वर्णन करतात. तुलसी, अहो या सगळ्या भावनांना जपून ठेवणं हे कालिदासांची अपेक्षा आहे. नाहीतर आपलं आयुष्य कोरडं होईल असं कालिदासांनी लिहिलंय. कण्व वेशीपर्यंत मुलीला सोडायला येतात आणि या वेशीवर अप्रतिम असा उपदेश कालिदासांनी म्हणजे कालिदासांचे कण्व करतात. बाळा, तुला महत्वाचं काही सांगतो. आज सगळ्या मुलींनी ऐकावं नव्हे, सगळ्या कुटुंबांनी ऐकावा हा उपदेश आहे. असा हा उपदेश आहे. तू केवळ कुणाची पत्नी म्हणून तिथे चालली नाहीयेस, तू कुणाची तरी सून म्हणून चालली आहेस, कुणाची तरी भावजय म्हणून चालली आहेस. या सगळ्या नात्यांना न्याय दे. मोठ्यांची सेवा कर, जबाबदारीनं काम कर, अंग चोरून काम करू नको. बरं, सेवा धर्म हा जगात घरातल्या सगळ्यांना जिंकायला उपयुक्त आहे. म्हणून आज ही गुरुजी मंडळी लग्नामध्ये मंत्र म्हणतात, साम्राज्ञी श्वशुरे भव. सासूरवाडीला गेल्यावर साम्राज्ञी हो म्हणजे राणी हो, म्हणजे त्यांच्या चित्ताची राणी हो. चित्ताच्या सिंहासनावर जाऊन बस. आणि राणी म्हणजे आयतं जेवणारी नव्हे, सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय आपण न जेवणारी ती राणी. साम्राज्ञी, साम्राज्ञीची जबाबदारी जास्त आहे की नाही. आज हे सगळ्या आयांनी ऐकायला पाहिजे, कारण बऱ्याचशा आयाच आपल्या मुलींचे मुलांचे प्रपंच बिघडवतात. तिकडे गेली की वेगळी हो, वेगळं बँकेत अकाउंट काढ. 2 पैसे तुला कमी मिळाले तरी चालतील, पण सगळ्यांना जिंक हे आई नाही सांगणार तर कोण सांगणार सांगा. असाच्या असा संवाद शिवमहापुराणात आहे. पार्वतीला तिची आई सांगते. असाच्या असा संवाद रामायणात आहे. सुनयना राणी सीतेला सांगते. असाच्या असा संवाद इथे आहे. शकुंतलेला कण्व महामुनी सांगतात. हा संवाद आपण विसरलो, त्यामुळे आज इतके प्रॉब्लेम्स आहेत घरामध्ये. हो, सगळे इगो, माय राईट, माय राईट, माय राईट, माझा अधिकार, माझा अधिकार, माझा अधिकार. सूचना नको, सासू सारख्या सूचना. त्यात सासरा बरा आहे, साऱ्यांना सांभाळून राहणारा. सगळ्या सासऱ्यांना बरं वाटलं बघा. विनोद करतोय मी. बरं, त्याचं कारण काय माहिती का? केवळ सजणं धजणं आणि छान तयार होणं हे काही स्त्री जीवन नाही हो. फक्त ते सोडून अजून किती 80-90% इतर जीवन आहे. नटणाऱ्या डॉल ज्या आहेत ना, त्या खूप आहेत जगात. पण केव्हा तरी विचार करावा, माझ्या मुलीनी, माझ्या पत्नीनी प्रेमानी 2 वाक्य चांगली बोलून इतरांना जिंकलंय का? ज्याचा त्यांनी विचार करावा. अहो, मगाशी मी ज्यांचं नाव घेतलं, आमच्या गडावरचे ते बुवा, त्यांचा फोटो काढायला कोणीतरी आले. ते म्हणले, जाऊ दे फोटो काढ, हेमा मालिनीचा फोटो बघायला वेळ नाही, आपला कोण बघणार आहे? जाऊ दे म्हणलं, जेवायला बसा. आपला कोण बघणार आहे? कोण आहोत आपण? आजूबाजूच्या लोकांना फक्त प्रेमानं जिंकता येतं, लक्षात घ्या. इगोइस्टिक लोक आहेत ना, ते फेकून दिले जातात. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि आपल्याला अवतीभोवती असे लोक जाणवतील, फार ज्यांनी इगो केला, फार ज्यांनी इगो हा स्वतःला दुःख देण्याचा हल्लीचा मार्ग झालाय. व्हेअर इज इगो? आमचे गुरुजी सांगतात, व्हेअर इज इगो, गॉड से आय गो, गॉड सेज आय गो. आणि आता ही सगळी मंडळी जायला निघाली. आता इथे जेव्हा दुष्यंतापर्यंत जाऊन पोहोचतात, दुष्यंताच्या त्या नगरीपर्यंत, हस्तिनापुरापर्यंत, वेशीपर्यंत आणून सोडल्यानंतर यांनी सांगितलं या मुलींनी की तुम्ही जा परत. काय माझ्या जीवनात असेल ते मी स्वतः बोलेन, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका, कारण तुमचा जराही अपमान झालेला मला चालणार नाही. तुमची योग्यता मला माहिती आहे. काय मुलगी असेल होती, केवढी महान असेल. अहो, भारताची साम्राज्ञी आहे ती, पण काय नम्रता आहे तिच्यात. आणि जाऊन ती उभी राहिली. आता इथे कालिदास
की मोबाईल कुणाचा वाजू देऊ नका, असं कालिदास नाही लिहित आहेत, असं आपलं मी म्हणतो. मी एक तर फोन मी तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, तुम्ही परक्यासारखं ऐकू नका. आपलेपणा नाही का, मी तुमच्या जागी असेल तर काय करायला पाहिजे. कुणाचाही फोन चुकून बाईक आपल्याला सायलेंट करता येत नाही, काही वेळा वाजतो, वाजला की त्याला ऑन करायचा. त्यांना प्रवचन ऐकायला गेल्यावर ते पुढे आठवडाभर तुम्हाला फोन करणार नाही. तो कट केला की पुन्हा करणार फोन होतो, आणि स्पीकर जवळ धरायचा असा. कालिदास इथे काय लिहितात की नाही म्हणे ते दुर्वासांचा शाप होता याला, कुणाला, दुष्यंताला, की ही अंगठी जर हरवली तर तू तुझ्या बायकोला विसरशील वगैरे. असलं काही वेदव्यास लिहित नाहीत. वेदव्यास हे प्रॅक्टिकल पर्सनॅलिटी आहे. कालिदासाला आपला हिरो काही त्याच्यात डिफिशियन्सी मान्यच नाही होत. त्यांचा हिरो नेहमी रजनीकांतच असतो. तो एका बुक्कीत स्कॉर्पिओ उडवतो. एकाला म्हणे फोन आला, त्यांनी उचलला, हॅलो रजनीकांतजी बोला. अरे ते म्हणले तुला कसं कळलं, तुझ्याकडे माझा नंबर सेव्ह आहे का. कमाल करते राव, माझा फोन ऑफ होता, 8 दिवस झाले बंद पडलाय, तुमचा आला, फोन वाजला म्हणजे तो तुमचाच असणार म्हणला. गंमत आहे ती. कालिदासांचं बरंच आहे की ती अंगठी तिची नदीत पडली जाताना, पण असं वेदव्यास लिहित नाहीत. गेल्याबरोबर काय झालं ऐका. हिला अपॉइंटमेंट दिली आहे, ती राजसभेत येऊन भेट. वास्तविक हिला महालात बोलवायला पाहिजे. एक तर चुकलाय, सगळे चुकत गेले. म्हणजे माणूस कसा चुकू शकतो हे वेदव्यास लिहितात. आणि अशा पद्धतीने तिला राजसभेत बोलवलंय, सगळे मंत्रीगण बसलेत आणि ती मुलगी आता डोळ्यासमोर. ती मुलगी अशी उभी आहे. कल्पना करा, तरुण मुलगी 6-7 वर्षाच्या मुलाला घेऊन, आणि अंगावरचे कपडे वल्कल आहेत बरं तिच्या, आणि निराधार अशी ती मुलगी उभी आहे. आणि ती पाहती आहे आणि सांगते, महाराज नमस्कार. एक 6 वर्षापूर्वी आपण आमच्या आश्रमात आला होतात कण्व-मुनींच्या. त्या कण्व-मुनींची मी मुलगी आहे, मानसकन्या आहे. आणि तेव्हा तुम्ही मला आपलंसं केलं होतं. हा तुमचा मुलगा. मी वाट पाहिली खूप आपली, पण आपण काही कुणाला पाठवलं नाहीत, म्हणून माझे वडील कण्व-मुनी म्हणाले आपणहून जावं, मान फार करू नये, म्हणून मी आली आहे. तेव्हा माझा आणि माझ्या मुलाचा स्वीकार करा. सोथ श्रुत्वैव तद्वाक्यम तस्य राजा स्मरन् अपि अब्रविन्न स्मरामीति कस्यत्वं दुष्टतापसी. सगळं माहीत असून सुद्धा, नीट ऐका, सगळं माहीत असून सुद्धा राजा तिला म्हणतो, कस्यत्वं, कोण आहेस तू. हे बाई, कुणी यावा राज्यातल्या आणि मी तुमची बायको आहे, हा तुमचा मुलगा आहे असं म्हणावं, इतका स्वस्त वाटलो का मी तुला. दुष्टतापसी असे शब्द वापरले, हे व्यासांचे शब्द आहेत. छे 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 छे, मी तुला ओळखत नाही. आता सगळेच्या सगळे मंत्री एकदा राजाकडे बघतात, त्याचा कॉन्फिडन्स पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटलं राजाचं बरोबर आहे. ती मुलगी पाहत राहते. इथे नीट ऐकून घ्या सगळ्यांनी, काय महाभारत आहे. इथे ती कुठेही रडत नाही. शकुंतला ही मजबूत स्त्री आहे. ती म्हणते, अत्र ते हृदयं वेद सत्यस्य एव अनृतस्य च कल्याणं वद साक्षेण महात्मानं अवमन्यथा. महाराज, तुम्हाला सगळं माहिती आहे, आणि असं असून सुद्धा तुम्ही स्वतःच्या आत्म्याचा अपमान करून तुम्ही बोलताय. तुम्हाला कळतंय तुम्ही किती मोठी चूक करताय. डोळ्याला डोळे देऊन बोलतीये.
आमच्या स्त्रिया रडत राहू नव्हत्या. माहेरची साडी नो. कधी रडायचं आणि कधी रडायचं नाही याचा विवेक या लोकांचा तयार होता. लक्षात घ्या. 24 तास आपलं सिरियल बघत रडत राहा. नो. आपल्या लेकरांवर संस्कार काय करणार तुम्ही? मुलगा पाहतोय. आणि श्रोते हो, या प्रसंगी या शकुंतलेनं जो उपदेश राजाला केलाय तो प्रत्येक भारतीयाने हृदयामध्ये साठवावा असा आहे. जर आपल्याला आपलं कुटुंब वाचावं वाटत असेल, जर आपल्याला आपलं कुटुंब पिढ्यानपिढ्या चांगलं चालावं वाटत असेल, तर हा उपदेश घरातल्या प्रत्येकाने हृदयामध्ये साठवावा. जो हिनं केलाय तो थोडक्यात 10-15 मिनिटात मी सांगणार आहे. 8:30ला भैरवी निश्चित. ती सांगते, महाराज, ज्यानं आपल्या पत्नीचं महत्व जाणलं नाही त्याचा इहलोकही बिघडतो आणि परलोकही बिघडतो. अहो, पत्नीमुळं मनुष्य आहे, गृहस्थ आहे. ती जर नसेल, ती जर नीट नसेल, आमचे आदरणीय शिवाजीराव भोसले म्हणायचे की पतीच्या कार्यामध्ये सतीला जर गती नसेल तर पतीच्या सगळ्याच कार्याला सद्गती मिळू शकते. हे त्यांचा अनुप्रास खूप असायचा. पंचलकारांयुक्त म्हटलंय. अनुकूला विमलांगी, 5 ठिकाणी ल आले तिथे. अनुकूला यात स्त्रीची जबाबदारी पण सांगितली आहे आणि स्त्रीची योग्यताही सांगितली आहे. अनुकूला विमलांगी कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम पंचलकारान भार्या पुरुष पुण्योदयाम विना न लभते. म्हणून मी ज्यांच्याकडे थोडा इतिहासाचा अभ्यास केला ते परमादरणीय भाटेबुवा, तुम्ही ऐकलेत प्रवचन त्यांची. एक श्लोक सांगायचे की पूर्वीच्या काळी देवाकडे प्रार्थना केली जायची, देवा मला बाकी काही नको, देवा लक्ष्मी नको, सुधारस नको, ती कल्पवल्ली नको, कंठातील तुझ्याही कौस्तुभमणी आम्हास देऊ नको, तैशी ती तवकामधेनु तुझिया गोठ्यातची राहू दे, काही देऊ नको, काही देऊ नकोस आर्य गृहिणी, देवा आम्हाला दे, बाकी काही नको. का? ती जर व्यवस्थित असेल, ती जर मला चांगलं शिकवणारी असेल, ती जर माझं जगात कल्याण इच्छिणारी असेल, तर ती मला वैकुंठ इथे देऊ शकते, नाही तर वैकुंठ. अरे सप्तशतीमध्ये चांगली पत्नी मिळावी एवढ्या करता श्लोक आहे. तारिणीम दुर्ग संसारम सागरस्य कुलोद्भवान. खूप स्त्रियांना वाटतं यांनी ऐकायला पाहिजे हे, मग घेऊन या त्यांना. काय बसायचं तुमचं तुम्ही बघा, काय ते मला माहित नाही. मूळ श्लोक ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल. ती सांगते, आपल्या पतीला सर्वात सुख देणारी आणि 1 दिवस नव्हे 2 दिवस नव्हे आयुष्यभर सुख देणारी पत्नी सोडून कोण आहे? अहो, ती त्याला जन्मविते म्हणून तिला जाया म्हणतात. ती त्याच्या DNA ला जन्मविते ना. म्हणून इथे 4 श्लोकापैकी एक श्लोक येतो. आलक्ष दंत मुकुलान न निमित्त हासैः अव्यक्त वर्ण रमणीय वच प्रवृत्ति अंकाशय प्रणयिनस तनयान वहंतो धन्यास्तदंग रजसा मलिनी भवन्ति. छोटस बाळ, आठवा आता आपलं लेकरू, छोटस बाळ वडिलांच्या मांडीवर आहे, एखाद दुसराच दात आलाय सीताफळीच्या बी सारखा, छोटस दात, आणि बोबड्या बोबड्या बाबा 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 मला खाऊ आणलात, असं ते
लहान लेकरू आपल्या मांडीवर घेताना किंवा त्याच्या खराब अंगाला माती लागलीये, अशा मातीने ज्या वडिलांचे कपडे मलिनी भवंती, मलिन झालेत, ते काय भाग्यवान वडील आहेत. हा श्लोक ऐकला, वाचला आणि गॅटे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचलाय. बरं, आपल्या लेकराचं सुख कुणामुळे मिळालं आपल्याला? बोला, पत्नीमुळेच ना. त्याला 9 महिने पोटात वागवते आणि या सुखाला तुम्ही पैशात मोजू शकता का? बोला, कशात मोजू शकता? ती मुलगी असो तो मुलगा असो, ते तानं लेकरू खेळवताना वडिलांना जे वाटतं, आयुर्वेद म्हणतो अशी लेकरं आपल्या जवळ घेतली ना, आपली छोटी छोटी बाळं, की अशा बापाला च्यवनप्राश खावा लागत नाही, आपोआपच तब्येत चांगली त्याची. पुढं नंतर खावं लागतं, कथेला न नेल्यामुळं. हे झालं ऐहिक लोकातलं वर्णन. पारलौकिकातलं वर्णन करते ती. पुन्नामनो नरकाद्यस्मान पितरम त्रायते सुधा तस्मात् पुत्र इति प्रोक्त स्वयमेव स्वयंभुवा. आदी पर्वातला 74व्या अध्यायातला 39वा श्लोक आहे. पुन नावाच्या नरकातून वडिलांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. असा पुत्र देणारी पत्नी किती महत्वाची तुम्हाला माहिती नाही महाराज? सा भार्याया गृहे दक्षा, सा भार्याया प्रजापती, सा भार्याया पतिप्राणा, सा भार्याया पतिव्रता. पुढे सांगतात अर्धभार्या मनुष्यस्य अर्धम भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्ठतः. पत्नी हे पतीचं अर्ध शरीर सांगितलंय. पुढे उत्तम मित्र, धर्म अर्थ काम, धर्म कोणामुळे घडतो? पुष्कळ पुरुषांना माहीतच नसतं. ते तिला विचारतात इथं काय करायचं असतं ग? एका घरी गेलो मी, देवघरात छान फोटो होते, नमस्कार केला. मी म्हणलं हे कुठले महाराज? ते हिला विचारा म्हणले. हे पिढ्यान पिढ्या पूजा करतात त्याची. धर्म कोणामुळे टिकतो? आपल्या घरामध्ये एखादं देवघर असावं, रोज घालायला नाही जमली तर प्लॅस्टिकची रांगोळी चिकटवावी. 4-5व्या मजल्यावर आपण राहतो, तिथे आपल्याला तुळशीचं वृंदावन शक्य नाही, एक डालड्याच्या डब्यात तुळस लावे. हे कुणाला वाटतं बोला? लोकमान्य टिळकांची मी आठवण सांगतो आपल्याला. कीर्तनकारांचं एक मोठं संमेलन घेतलं होतं नागपूरला. स्वातंत्र्यपूर्व काळातली कथा आहे. आदरणीय नानासाहेब शेवाळकरांनी आम्हाला सांगितले, आम्हाला म्हणजे आम्ही शिकत होतो तेव्हा. लोकमान्य टिळक त्या कथेला उभे राहिले. या अध्यक्ष होते तेव्हा. ते अध्यक्ष भाषणाला उभे. कीर्तन रोज होती. बरं, लोकमान्य टिळकांचं वाक्यच आहे. त्यांना विचारलं कोणी मुख्यमंत्री होणार का पंतप्रधान होणार, कोण होणार तुम्ही? कारण स्वातंत्र्य मिळत आलं होतं. ते म्हणाले मुख्यमंत्री होणार नाही की पंतप्रधानही होणार नाही. मग डोक्यावर पगडी आहेच, हातातली लेखणी खाली ठेवणार, झांज घेऊन कीर्तनकार होणार. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ते स्वातंत्र्य उपभोगायचं कसं हे शिकवायला नको का समाजाला? ते कार्य मी करणार. असे आदरणीय लोकमान्य टिळक उभे राहिले आणि ते म्हणाले सगळ्या जगामध्ये 48 प्रकारच्या संस्कृती होत्या, त्यातल्या 47 संस्कृती नष्ट झाल्या. आमची कशी काय उरली? आमची कशी काय उरली? याला 2 जण कारणीभूत आहेत. आपल्या प्रपंचाची काळजी न करता, मुठभर डाळ मिळेल का मुठभर तांदूळ मिळेल याचा विचार न करता गेले शेकडो वर्ष अनेक कीर्तनकार या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला असे पिढ्यानपिढ्या कीर्तन करत राहिले. या कीर्तनकारांमुळं एक आणि घरातल्या गृहिणीमुळं, स्त्रीमुळं धर्म टिकला. हे 2 कारणं सांगितलेत ते. आहे की नाही बघा आजही? ही गोष्ट मान्यच करायला लागेल पुरुषांना, लक्षात घ्याल. नाही तर मी उभं करून विचारीन काय सांगा देवघरातलं. भार्या मूलं त्रिवर्गस्य पितरो धर्मकार्येषु भवन्त्यार्थस्य मातरः. पती आजारी पडला. पती आजारी पडला.
आठवा आपली आजारपण. प्रत्येक हे महाभारत नुसतं ऐकल्यासारखं करू नका हो. आपला मुलगा आजारी पडला, आपण आजारी पडलो, आपल्या घरातलं कोणी आजारी पडलं, त्या क्षणाला सगळी नाती बाजूला पडतात. आणि खरं सांगा, ती फक्त आई होते की नाही आपली, विसरता येईल आपल्याला. हे दादागिरी करणं निराळा आहे हो, धर्म समजून घेणं अवघड आहे. अहो किती तुम्ही ब्युरेची माणसं लावा हो, पत्नी जे आपल्या करता करते आजारपणामध्ये, आहे ना सांगा. आणि म्हणून सखाय प्रविविक्तेषु भवन्तेता प्रियं वदा पितरो धर्मकार्येषु भवन्त्यार्तस्य मातरः. एकांतात प्रिय करणारी, कल्याणाचं वचन बोलणारी मैत्रीण. महाभारत सांगतं पत्नीसारखी या जगात मैत्रीणच नाही. हे पत्नीनेही लक्षात ठेवावं आणि पतीनेही लक्षात ठेवावं. दुसऱ्या मैत्रिणीची काय गरज आहे हो, आणि का गरज लागते, जबाबदारी समजून घेतली पाहिजे. पुढे सांगतात याही पेक्षा धर्मकर्मा वेळेला ती वडिलांप्रमाणे हितैषी असते. बरं, खूप सुंदर उपदेश आहे. प्रत्येक श्लोक जर बघत गेलो ना तर ह्याच्यातच 8 दिवस जातील. आणि मला 3 मिनिटं आहेत फक्त. हे ऐकलं, दुष्यंत म्हणला कुणाची का मुलगी तू? ती अजूनही नम्रतेनं बोलते, उर्मटपणानेही बोलत नाही, स्वरामध्ये जराही काठिण्य नाही, पण विलक्षण आत्मविश्वास. महाराज मी त्या दिवशी सांगितलं, मेनका आणि विश्वामित्रांची मुलगी. बरोबर आहे, तुझी जशी आई तशी तू, चालती हो इथून. तो छोटा सर्वदमन एकदा वडिलांकडे पाहतो, एकदा वडिलांकडे पाहतो, एकदा आईकडे पाहतो, एकदा वडिलांकडे पाहतो, एकदा आईकडे पाहतो. अत्यंत शांत असणारी ती सांगते स्त्री, ठीक आहे मी जाते, या मुलाचा फक्त स्वीकार करा, मी ज्या आश्रमातून आले तिथे परत जाते. छे 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 छे, माझा काही संबंध नाही मुलाशी. पुरुषांचा स्वभाव कसा असतो हे वेदव्यास सांगतात. मग मात्र ते सांगते, सावधान राजा, जीवनातलं महान पातक करतोयस तू. येश राजंगता स्महा, चालले मी, चला बाळा, असं म्हणून फक्त गोल वळली. फक्त गोल वळल्याबरोबर आकाशवाणी झाली. वेदव्यास सांगतात, एतावदुक्त्वा राजानं प्रतिष्ठात शकुंतला अथांतरिक्षात दुष्यंतम वाग उवाचा शरीरिणी अशरीरिणी वाग उवाचा अशरीरिणी वाग उवाच. अशरीरी वाणी, आकाशामध्ये आकाशवाणी झाली. आत्ताही आकाशामध्ये काही स्वर असतील, काही शब्द असतील, आपण आपली पवित्रता हरवून बसलोय, त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. आज एखादं काही चालू असेल, अतींद्रिय पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात. ही सगळी मंडळी तयार आहेत, लक्षात घ्या, चुकली तरी सुद्धा तयार आहेत त्याबद्दल. तस्मात् भरस्व दुष्यंत पुत्र शाकुंतलं नृप अभूतिरेषा यत्यक्त्वा जीवेत जीवन्तमात्मजाम् वंचास्य धाता गर्भस्य सत्यमाह शकुंतला जाया जनयते पुत्राम आत्मनोंगम द्विधा कृतम. आपल्या शरीराची 2 अंग करून ती आपल्या पतीला जन्मविते, असं बोलणारी जी शकुंतला, जे बोलली ते शब्द आणि शब्द खरे आहेत. राजा, या बाळाचं भरण पोषण कर, अशी आमची तुला आज्ञा आहे. तस्मात् भवत्वयं नामना भरतो नाम ते सुतः तच्छ्रुत्वा पौरवा राजा व्याहृतं त्रिदवौ दिवौ कसाम. राजा, अनहित करतोयस तू तुझं, एक एक वाक्य ती बोललेली खरं आहे. आणि आकाशवाणी झाली, त्या देवतांनी सांगितल्या क्षणाला राजा लाजला आणि राजा उभा राहिला आणि तो म्हणाला, मला हे माहिती होतं,
पण माझे हे मंत्रीगण काय म्हणतील माझ्याबद्दल म्हणून मी नाही नाही म्हणत राहिलो. पण देवतांनी मला आशीर्वाद दिलाय असं मी गृहीत धरतो आणि या मुलाचं भरण पोषण करण्याची मी जबाबदारी घेतो. आणि म्हणून याचं भरण पोषण करण्याची जबाबदारी घेतली. याचं भरण पोषण कर असं सांगितलं म्हणून भरतो नाम, म्हणून याचं नाव पडलं भरत. आणि पुढं तो सांगतो, तू जे मला रागावून बोललीस ते तुझ्यावरचं प्रेम माझ्याकरता बोललं असं मी म्हणून स्वीकारतो आणि मीच तुझी क्षमा मागतो. हेही विसरता येणार नाही. कुठली एकांगी गोष्ट कधी ऐकू नये, पूर्ण गोष्ट ऐकावी म्हणजे आपल्या चित्तामध्ये नंतर काही प्रॉब्लेम राहत नाही. पण ती अशी का म्हणाली? कारण मनुष्याचा स्वभाव नकारात्मक विचार करण्याचा जास्त आहे, त्यामध्ये सकारात्मकता भरून घेऊया. या बाळाचं नाव भरत पडलं आणि या भरताने किती मोठी तपश्चर्या केली आहे. संपूर्ण जग जिंकलं, अख्खी पृथ्वी जिंकली. कुठून आलाय हा राजा? याचं नाव काय? भरत. म्हणून भरत जिथून आला त्याचं नाव पडलं भरत वर्ष. आणि याचं संपूर्ण चरित्र ज्या कथेमध्ये आलं त्या कथानकाचं नाव आहे महाभारत. अथ श्री महाभारत कथा. बरं, काय यातलं त्याज्य आहे? काय यातलं टाकण्यासारखं आहे? आणि का आज जीवनातल्या समस्या वाढत आहेत? लक्षात घ्याल आपण केअरफुली, काळजीपूर्वक आपण आपल्या संस्कृतीचा अपमान. स्वामी विवेकानंद सांगायचे, भारतासारखी उत्तमातली उत्तम संस्कृती मी जगात कुठे पाहिली नाही आणि भारतीयांनी त्याची केलेली पायमल्ली पण मी जगात कुठे पाहिली नाही. म्हणून ब्रेन वॉशिंग करून 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 आम्हाला आमच्या स्वतःच्या संस्कृतीबद्दल अनादर उत्पन्न व्हावा असं जे काही पाश्चिमात्य लोकांनी षडयंत्र राबवलं त्यामध्ये ते जिंकणार नाहीत याची इथून पुढे काळजी घ्या. यापूर्वीचं घडलेलं जाऊ द्या. तुकोबा म्हणाले, वाहवले जावो राहिले सांभाळा. यापूर्वी काय घडलं याचा विचार करत बसो, अजून नवीन वेळ नको घालवायला. इथून पुढे आपल्या मुलाबाळांना सांगा. आणि टीव्हीवरची महाभारत सिरियल आहे ना, ती पण चांगलीच आहे, पण त्यात सगळं दाखवलं गेलं नाहीये. म्हणून मूळ महाभारत वाचा, नाहीतर ऐका. वाचण्यापेक्षा ऐकणं सोपं या करता आहे कारण तो आजच्या भाषेमध्ये कीर्तनकार सांगत असतो, प्रवचनकार सांगत असतो. बरं, महाभारत घरात नसावा असं नाही. महाभारताचे ग्रंथ घरात असावेत, व्यवस्थित वाचून काढावेत. एकच वाक्य सांगतो. आपण गोविंदरावना ओळखता, संहिता वाचक. त्यांचा मुलगा श्री अनिकेत मांडवगणे जो UPSC परीक्षेत 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात फर्स्ट आला, माझे मित्र आहेत ते, त्यांचा मुलगा हा. तो गडावरचा विद्यार्थी होता आणि नंतर चायनाला शिकायला राहिला. आता तो आदरणीय अजित डोभालांबरोबर आहे. पुण्यातल्या चाणक्य मंडळात तो शिकला. आदरणीय अविनाशजी धर्माधिकारींचं नाव आपण ऐकलं असेल. अविनाश धर्माधिकारींनी जेव्हा त्याचा सत्कार ठेवला होता पुण्यामध्ये, तेव्हा त्याला महाभारताचे 6 खंड गिफ्ट म्हणून दिले इथून पुढच्या राजकारणातल्या गोष्टी करता. का सांगायचंय मला हे? या किती महत्वाच्या गोष्टी आहेत आणि नेमक्या त्याच गोष्टीकडे आम्ही उपेक्षित दृष्टीनं पाहतो आणि त्यामुळं आमच्या जीवनातली प्रगल्भता कमी झाली. आमचे स्वामी वरदानंद भारती नेहमी म्हणायचे, महाभारताचे वास्तव दर्शन नावाचं त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे. बरं, ते म्हणायचे की भारतीयांची राजकीय पिछेहाट गेल्या 2000 वर्षामध्ये होण्याचं महत्वाचं कारण आपण महाभारताचा नीट अभ्यास ठेवला नाही. मग तो पृथ्वीराज चव्हाण असेल किंवा कुणी असेल, आम्ही कीर्तनकार प्रवचनकार असो, अशा भाकड कथा सांगून कण्या खाल्ल्या होत्या आणि बिचाऱ्याने. भक्ती नावाची गोष्ट महत्वाची आहे, लक्षात घ्याल, पण ती भक्ती बावळटपणात नाही परावर्तित होणार याची काळजी कीर्तनकार प्रवचनकारांनी घ्यायला पाहिजे. बी प्रॅक्टिकल फर्स्ट. आणि हे काम समर्थांनी केलं. समर्थांनी सांगितलं अत्यंत साक्षेप करावा. साक्षेप याचा अर्थ प्रॅक्टिकल. रोज व्यायाम करा. नाही तुम्ही रोज जप करा, 10-20 माळा करा, राम पाऊल घेईन सरळ. बरं, अरे जप रामासारखं होण्याकरता करा. नाही अंधारात भीती वाटली ना, काय सांगते आई? राम 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 म्हणत ये.
म्हणजे भूत काही करत नाही. अरे भूत दिसलं त्याच्या पेकाटात नज घाल मारुतीसारखी, हे शिकवायला पाहिजे ना. आणि मग रामराम म्हण. मानसिक कमकुवतपणात भूत भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. समाजामध्ये भक्ती नावाची गोष्ट अपेक्षित आहे, लक्षात घ्याल. पण भक्तीच्या आधी शक्ती अपेक्षित आहे. दुर्बलांची भक्ती सुद्धा अशी बावळटपणा होते हो. आणि याकरता महाभारत अभ्यासलं पाहिजे. सगळ्या अर्थानं आपल्याला समर्थ करणारं हे महाभारत आहे. रामायण ते भागवत जोडणारं महाभारत आहे. MA होणं निश्चित चांगलं आहे, PhD होणं निश्चित चांगलं आहे, पण आधी BA व्हाल की नाही. BA न होता MA व्हायला लागलं तर MAD व्हाल. याकरता खरंच सांगतो मी आपल्याला, ही सगळी व्यक्तिमत्व आपल्याला अवतीभोवती दिसतील. कधी कसं वागावं हे बोलायला पाहिजे असं नाही, कधी कसं वागावं आणि कसं वागू नये. डूज अँड डोंट्स, इट्स अँड बट्स हे क्लॅरिटीने कळण्याकरता महाभारत हा ग्रंथ अत्यंत आवश्यक आहे. 1-2 फक्त ययातीन दुष्यंताच्या 2 कथा फक्त सांगितल्या मी आपल्याला. उद्या आपल्याला सुंदर असा विदुर नीतीचा भाग पाहायचा आहे. परवा यक्षप्रश्न आपल्या डोळ्यासमोर येऊ नये असं. आता इथं येणं हा सुद्धा आमच्या डोळ्यासमोर एक, या आपण बसा. ही थोडी गंमत जम्मत एवढ्या करता करतोय, कंटाळा येऊ नये म्हणून. हे तर बोरिंग असं होईल. अखंड मी आत्मा अमर आहे, देहा नाशिवंत आहे. नॉट नेसेसरी, असं काही गरज नाही आहे. आणि जसं जेवणामध्ये लोणच्याची फोड असते ना, एवढाच विनोद वापरतोय मी. बरं, लोणचं काही एवढं घेऊन भात एवढासा घेतला नाही आहे. भात किंवा पक्वान्न मुख्य आहे. उद्याच्याला आपण कथेचा आनंद घेऊ. आपण सगळ्यांनी महाभारताची फलश्रुती म्हणायची, स्वतः वेदव्यासाने लिहिलेली आहे, आणि आरती लावायची. तत्पूर्वी थोडंसं नाम गाऊया. जय राधे जय राधे. शांती